प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला खूप प्रचंड पोटात दुखतं, स्पॉटिंग होतं, खालच्या पोटामध्ये असं जोरजोरात खिचाव वाटायला लागतो आणि कधी कधी चक्कर सुद्धा येते. आपण चक्कर येऊन पडतो. अशा वेळेला हेट्रोट्रॉफिक प्रेग्नन्सी असू शकते. म्हणजे आपल्याला 2 प्रेग्नन्सी असतात, एक गर्भाशयात असते आणि दुसरी कदाचित फॅलोपियन ट्यूबमध्ये सुद्धा असू शकते. अशा वेळेला डॉक्टर आपल्याला सोनोग्राफी करायला सांगतात आणि सोनोग्राफीवर आपलं डायग्नोसिस कन्फर्म होतं की आपल्याला असे 2 गर्भ आहेत. एक गर्भाशयातला गर्भ आहे, तो छान वाढत असतो, त्याची हृदयाची हालचाल छान असते, गर्भाशयाच्या पिशवीचं तोंड बंद असतं. पण दुसरा जो गर्भ असतो, जो फॅलोपियन ट्यूबमध्ये असतो, तो कधी-कधी पोटामध्ये अबॉर्ट व्हायला लागतो किंवा रप्चर होत असतो. त्यामुळे पोटामध्ये रक्तस्राव दिसू शकतो. अशा वेळेला डॉक्टर आपल्याला सर्जरी करायला सांगतात. कारण जर मेडिकल अबॉर्शन केलं, तो जो गर्भाशयात वाढणारा गर्भ आहे ना, त्याला पण नुकसान होईल. त्यामुळे सर्जरी डॉक्टर सांगतात जी लॅप्रोस्कोपिक असते, ती करून आपण जी पोटात वाढणारी म्हणजे फॅलोपियन ट्यूबमधली प्रेग्नन्सी आहे, ती आपण काढून टाकतो आणि मोठ्या संकटातून ती वाचू शकते.